मी बापूला सांगितलं अर्ध मैदान ही माझी माय माऊली या ठिकाणी भरून दाखवेल, तुम्ही अजिबात चिंता करायची गरज नाही। आम्हाला या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचं आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, या राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत, त्याचबरोबर खासदार आदरणीय विदर्भातून आलेले बोंडे साहेब, त्याचबरोबर खासदार संजय काका, माजी आमदार आदरणीय भगवानरावजी साळुंके, आदरणीय पृथ्वीराज बाबा, आदरणीय नीताताई, आदरणीय सुमितजी, मकरंद देशपांडेजी, त्याचबरोबर या नगरीचे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत दादा, मकरंद देशपांडे, शिवसेनेचे आमचे नेते आनंदरावजी पवार, त्याचबरोबर या ठिकाणी राहुलदादा महाडिक, सम्राट बाबा महाडिक, त्याचबरोबर गौरव भाऊ, विक्रम भाऊ, शिव्याप्पा, भीमरावांना माने आणि या मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय धैर्यशील दादा माने, संग्राम भाऊ देशमुख आणि सर्वच कुणाचं नाव राहिलं असलं क्षमा मागतो, आदरणीय व्यासपीठ। लोकसभेची ही निवडणूक खऱ्या अर्थानं दोन मतप्रवाह विचारामध्ये आज विभागली गेलेली आहे आणि योगायोगानं आपण भारत इंडिया असा प्रयोग करत होतो आणि आज तो खऱ्या अर्थानं प्रयोग किंवा वास्तव आज समोर आलेला आपल्याला दिसत आहे। आणि या निवडणुकीच्या माध्यमातून गावगाड्यातून आलेला माझा शेतकरी तरुण मित्र, माता भगिनी आज मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं भारताच्या बाजूने लढाईसाठी इथं आल्या, त्याबद्दल मी पहिल्यांदा या सर्व माता भगिनीला मनापासून धन्यवाद देतो। या ठिकाणी सर्व पत्रकार मित्र साहेब, खऱ्या अर्थानं मी सांगेन की मी चळवळीमध्ये 1984 ला आलो आणि त्यावेळी आमची परिस्थिती ही प्रचंड हलाखीची होती, पण त्या काळामध्ये कधी एकच विचार शरद जोशींचा आम्ही ऐकला, एका दाण्याचे 1000 दाणे करणारा आपला बाप गरीब का, याचं उत्तर शोधायला खऱ्या अर्थानं शरद जोशी नावाच्या महामानवाने शिकवलं आणि त्या काळापासून प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा लढाईला सुरुवात झाली। निश्चितच गावगाड्यातल्या शेतकऱ्यानं, शेतमजूर, बारा बुलतेदार, आलुतेदार यानं प्रचंड साथ दिली। आज सुद्धा आमच्या शिवसेनेचे नेते बापू मला रात्री 1 वाजता म्हणायचे की भाऊ उद्याची सभा कशी होईल। मी बापूला सांगितलं अर्ध मैदान ही माझी माय माऊली या ठिकाणी भरून दाखवेल, तुम्ही अजिबात चिंता करायची गरज नाही। कारण साहेब बावनकुळे साहेब इथं आले त्यावेळी सुद्धा शेवटच्या टोकाचा माणूस दिसत नव्हता। तुम्ही किसान आत्मनिर्भर यात्रेला आला त्यावेळी शेवटच्या टोकाचा शिव्याप्पा माणूस दिसत नव्हता। याचं कारण की आम्ही लढलो त्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये। कधी माझ्यासारखा फाटका माणूस आमदार होईल, मंत्री होईल मला वाटलं नव्हतं, पण या व्यासपीठावरती बसलेला हा आमचा नेता, या नेत्याने या महाराष्ट्रातल्या विस्थापितांना न्याय दिला आणि प्रस्थापिताच्या छाताडावरती आमच्यासारखी माणसं नाचायला खऱ्या अर्थानं उभा केली। साहेब, मला एक मोठा आनंद आहे की तुमचा सारखा नेता, दूरदृष्टी असणारा नेता या महाराष्ट्राला मिळाला। तुम्ही सत्तेवरती आल्यानंतर मला काही काळ तुमच्या बरोबर काम करता आलं, पण
रात्रीच्या 5-5 वाजेस्तवर काम करणारा नेता या महाराष्ट्रामध्ये मी तुमच्या रूपाने खऱ्या अर्थानं पाहिला. तुम्ही विचार केला या महाराष्ट्राच्या विकासाचा, या महाराष्ट्राच्या प्रगतीचा, आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जलयुक्त शिवार सारखी योजना राबवली आणि गावं सगळी हिरवीगार केली. सगळ्या पाणी योजनेला तुम्ही चालना दिली. आज आमचा संजय काका इथं बसलेले आहेत. अगदी दुष्काळ भागामध्ये नंदनवन फुलवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. आणि म्हणून निश्चितपणानं साहेब काम करत असताना तुम्ही मला, संजय काका आणि मी आणि पृथ्वीराज बाबा हेलिकॉप्टर मधनं शिराळ्याला येत होतो. येता येता तुम्ही मला पाणी पुरवठा खातं दिलं आणि त्याची घोषणा केली. साहेब या हातकणंगले मतदारसंघामध्ये त्या खात्याच्या माध्यमातून 680 कोटी रुपये आम्ही पाणी योजनेसाठी आणलं. 680 कोटी. पन्हाळगडला पाणी दिलं आम्ही, विशाळगडला पाणी दिलं. बारीक बारीक वाड्या वस्त्यावरती खऱ्या अर्थानं पाणी देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं. आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सदैव बरोबर राहिलाय. कारण आम्ही कडोलीला शेतकरी परिषद घेतली आणि या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पहिल्यांदा क्रांतिकारक निर्णय तुम्ही केंद्र सरकारला घ्यायला लावला. 31 रुपये साखरेची किंमत पहिल्यांदा साहेब तुमच्यामुळं बांधून मिळाली. ही एक महाराष्ट्रातल्या इतिहासातली मोठी क्रांती होती. आणि म्हणून निश्चितपणानं एक लक्षात येईल की तुमच्या काळात तुम्ही शेतकऱ्याला मार्केट कमिटीमध्ये मताचा अधिकार दिला. तुम्ही भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. असे अनेक निर्णय तुम्ही घेतले. मराठा समाजाला आरक्षण तुम्ही दिलं. ते आरक्षण महाभकास आघाडीनं घालवलं, पण तुम्ही सत्तेवर आले परत 10% दिलं. ते तुम्ही टिकवलं. आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा खरा खुरा जर चेहरा या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. मला माहित आहे शरद जोशी कधी कधी बोलता बोलता म्हणायचे माझं आडनाव ते मला घात करतंय. जोशीच्या ऐवजी दुसरं आडनाव असतं तर सदाभाऊ आपण महाराष्ट्रामध्ये क्रांती केली असती असं बसलो अनेक वेळा म्हणायचे. तसं साहेब तुमचं हे आडनाव थोडं घात करत होतं, पण तुम्ही बाप माणूस निघाला. मी आडनाव जगत नाही तर मी समाजाच्या आशीर्वादावरती उभा आहे. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये पाणी पाजण्याचं नाव जर कुणी काम केलं असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीसचं नाव नुसतं निघालं तर गडी कापायला लागते. ती या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांचं वाडं उद्ध्वस्त जर कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं केलेले आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली साहेब काम करत असताना एक चांगला मुख्यमंत्री मिळाला या राज्याला. तुम्ही चांगला मुख्यमंत्री दिला. मी तर त्या मुख्यमंत्र्यांचं वर्णन करताना म्हटलं तर महाभारतातला कर्ण हा कौरवांच्या बाजूला लढला, पण या महाराष्ट्राच्या राजकारणातला एकनाथ शिंदे नावाचा कर्ण हा खऱ्या अर्थानं पांडवाच्या बाजूने लढला आणि अर्जुन म्हणून तुम्ही रथात उभा राहिला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित धुळीला मिळाले. आणि सगळ्यांना तुमचा राग काय याचं मला माहित आहे, कारण तुम्हाला सर्वसामान्य माणसाची नस माहित आहे. महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, 12 बुलतेदार याच्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्हाला माहित आहे आणि ते काम तुम्ही करत आहे. साहेब क्रांतिशील नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथांना नायकवाडी, क्रांतीवीर आमचे वाटेगावचे बर्डे गुरुजी, महान माणसं. पण ही माणसं त्या गावाच्या बाहेर कधी आली नाही, कधी आली नाही. पण पहिल्यांदा साहेब तुम्ही क्रांतिशील नाना पाटलांच्या नावानं कृषी महाविद्यालय या इस्लामपूरला तुम्ही दिलं आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ही माणसं तुम्ही उभा केली. पांडू मास्तरांच्या स्मारकाला तुम्ही पैसे दिले, नागनाथांना नायकवाडींच्या स्मारकाला पैसे दिले, इकडं भीमराव अण्णांच्या यांना मारुती माने
यांना तुम्ही निधी दिला, अण्णाभाऊ साठेंना त्यांना तुम्ही स्मारकाला निधी दिला. म्हणजे साहेब तुम्ही या ठिकाणी या वाळवा तालुक्यामध्ये एवढी कामं केली. भुयारी गटाराला सुद्धा इस्लामपूरमध्ये 65 कोटी रुपयाला पहिली मान्यता साहेब तुम्ही दिलेली होती, 78 कोटी. आणि म्हणून निश्चितपणानं मी या ठिकाणी एक सांगेन की साहेब राजकारणाच्या पटलावरती अपमान गिळण्याची ताकद ही तुमच्याकडे फार महान आहे. ते आमचा आदर्श आहे. तुम्ही एकदा निश्चय केला की त्या निश्चयानं निश्चितपणानं काम करत असता. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये धैर्यशील दादा आहेत, उदयजी आहेत, मी सांगेन की मी तिकीट मागितली. मी साहेबांच्याकडे गेलो आणि म्हणलो आम्हाने जरा लढून द्या. साहेब म्हणले जरा प्रयत्न करूया. मी लोकांना म्हणायचा साहेबांचा प्रयत्न चालली ती. आणि ज्या दिवशी धैर्यशील दादाचं नाव डिक्लेअर झालं त्या दिवशी साहेबांच्या जवळ साहेब म्हणले भाऊ प्रचार करायला लागतो या. साहेबांना सांगितलं हा सदाभाऊ गर्दन कापली तरी सुद्धा धड तुमच्या पायाशी पडेल. गेल्या गेल्या आम्ही कामाला सुरुवात करत आहे. कारण आम्ही निष्ठा एकदा वाहिल्या की त्या आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आम्ही जाऊन कामाला लागणार, कारण आम्हाला या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचं आहे. नरेंद्र मोदीसाठी आम्ही तुम्ही जो आदेश देईल तो आम्ही पाळायला तयार आहे. धैर्यशील दादा भाग्यवान आहेत. संजय काका इथं आहेत. गेल्या निवडणुकीला मी एवढी तयारी केली, गावागावात पळालो, कारण आमचा शेतकरी नेता त्याला कंसासारखा गर्व झाला होता. आणि साहेबांनी ताकद दिली. या सगळ्या परिसरामध्ये 1100-1200 कोटी रुपयाची आम्ही कामं आणली. आणि खऱ्या अर्थानं साहेब रान चांगलं नांगरलं. आम्ही नांगरलं चांगलं, कोळपलं चांगलं, दगडं बी इचली, बांधबंदिस्ता केला, पीक बी जोमान आलं. मला वाटलं आता माझ्या खळ्यावर रास लागते. तोपर्यंत धैर्यशील दादा पोतं घेऊन आलं. मी म्हणलं बाबा भरण जा, फार तर खंदा बी तुला लावतो. आणि दादा दिल्लीला गेलं. दादा तुम्ही भाग्यवान आहे. दुसऱ्यांदा बी मी मागितलं तरी तुम्हाला मिळालं. पण एक माझा सहकारी, माझा भाऊ, माझ्या कुटुंबातला एक व्यक्ती लढतो या आणि पक्षाचा आदेश आहे म्हटल्याबरोबर सगळी टीम इथं राहुल दादा असतील, सम्राट बाबा असतील, शिबी आप्पा असतील, अगदी सगळे आमचे देशमुख सरकार असतील, आमचे निशिकांत दादा बी असतील, सगळी टोटल गौरव भाऊपासून सगळी कामाला लागली. आणि आता गेल्यावर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला नरेंद्र मोदी यांना मत द्यायचं आहे. कारण ही इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडी हे उद्धव ठाकरे त्यांचं तर सांगायसारखं काहीच नाही. त्यांना फक्त भाषणामध्ये चांगली स्टाईल येते. ते आले की नुसतं असं करते ती. मला कळतच नाही हे प्राणायाम करायला लागलं का व्यायाम करायला लागलं. अरे असं करायचे काम सांग. पण साहेब आज महाराष्ट्रामध्ये काय झालंय, कुत्रं जरी नरेंद्र मोदींच्या दिशेनं भुकायला लागलं तर शरद पवारला आणि उद्धव ठाकरेला लगेच वाटतं ह्या कुत्र्याला सेनापती करूया आणि आपण कुत्र्याच्या मागणं जाऊया. कारण एवढा व्यक्ती दोष खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये या दोन नेत्याच्या मनामध्ये भरलेला आहे. संजय राऊतच्या बद्दल मी अजिबात बोलणार नाही, कारण शूर्पणखेला सुद्धा तिने मागं टाकलेला आहे. परंतु एवढा व्यक्तिदोष राजकारणामध्ये कधी बघितलं नाही. अरे आज जर बघितलं, मोदीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावरती किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये वर्षाला येत आहेत आणि सरकार 6,000 रुपये देत आहे. आपण मतदाराकडे जाताना गावागावात सांगा, संडास मोदीनं दिलं, रस्ता मोदीनं दिलं, फुकट धान्य मोदीनं दिलं, करोनाची लस मोदीनं दिलं, पिण्याचं पाणी मोदीनं दिलं, हे गावागावात राहायला गरिबाला घर मोदीनं दिलं. हे गावागावात जाऊन आपल्याला सांगायचं आहे. आणि परत एकदा
हा देश अखंड ठेवणारा व्यक्तिमत्व जर कोण असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. 4 जूनला ज्यावेळी निकाल लागेल आणि ज्यावेळी नरेंद्र मोदी शपथ घ्यायला मोदी साहेब उभा राहतील आणि आपण टीव्हीच्या समोर बघत असाल त्यावेळी आपल्या मनाला असं वाटलं पाहिजे एक मत मी धैर्यशील दादाला दिलेलं होतं म्हणून आज मोदी साहेब तिथं शपथ घेत आहेत. हा माझ्या मताचा चमत्कार आहे. हा एक अभिमान, हा एक स्वाभिमान आपल्याला वाटला पाहिजे. आणि म्हणून या तालुक्याचा नेता भाषण करताना म्हणलेले होते जयंतरावजी की विरोधक जर चहा प्यायला आला तर त्याला चहा देऊ नका, घरातनं पळून जावा. जयंत पाटलांना मी सांगतो तुमच्या कारखान्यात तुमच्या नळीची साखर पडतीया ते माझा शेतकरी घाम गाळून ऊस पिकवतोय म्हणून पडते हे ध्यानात ठेवा. अरे रावणाचं 14 चौघड्याचं राज्य धुळीला मिळालं आणि तुम्ही कुठं आला? या महाराष्ट्रामध्ये मी आज सांगतो येणारा विधानसभा असो किंवा लोकसभा असो या ठिकाणी नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वावरचं सरकार दिल्लीत आणि राज्यामध्ये येणार आहे. त्याच्यात काही बदल होणार नाही. आणि साहेब मी तुम्हाला शब्द देतो गेल्या वेळी जेवढी आम्हाला मतं मिळाली त्या मतामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. कारण आता ही सगळी मंडळी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत आहेत आणि निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी मोदी साहेबांची पताका आम्ही या ठिकाणी फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही. आणि प्रभू रामचंद्राचा हा धनुष्यबाण आम्ही दिल्लीला पाठवल्याशिवाय खऱ्या अर्थानं स्वस्थ बसणार नाही. मी जाता जाता साहेबांना एवढंच सांगेन की साहेब तुम्ही प्रत्येक वेळी शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतला. FRP ऊसाची 300 रुपये आता वाढली बिना आंदोलन करता वाढली. ज्या ज्या वेळी आम्ही शेतकऱ्याचं घराणं घेऊन आलो त्यावेळी साहेब तुम्ही ऐकलं. पण मी एवढं साहेब तुम्हाला सांगेन की आमचा लढा हा गावगाडा विरुद्ध वाडा असा आहे. आमचा लढा विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असा आहे. कारण सदाभाऊ खोत हा राजकारणामध्ये आमदार होण्यासाठी आला नाही, मंत्री होण्यासाठी आला नाही. माझा नेता हिमालय एवढा मोठा झाला तर त्याच्या पायावर डोकं ठेवण्याची ताकद या सदाभाऊची आहे. कारण मी माझ्या नेत्यामध्ये देव बघतो, मी माझ्या नेत्यामध्ये विकास बघतो, मी माझ्या नेत्यामध्ये गावगाडा बघतो, मी माझ्या नेत्यामध्ये गावगाड्यातली राबणारी शेता भातातली माणसं बघतो, मी माझ्या नेत्यामध्ये गावगाड्यातला घाम गाळणारी माणसं बघतो, मी माझ्या नेत्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढणारं हृदय बघतो, मी माझ्या नेत्यामध्ये निश्चयानं एखादा केलेला निश्चय प्रस्थापिताच्या छातडाव पाय उभा ठेवून राहण्याची हिम्मत मी माझ्या नेत्यामध्ये बघतो. आणि एवढंच नाही, अरे माझ्या नेत्यावर जर संकट आलं तर काळीच हातावर घेऊन लढण्याची हिम्मत ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. अरे काय मिळू ना मिळो, अरे नेत्याला मिळालं ते आमचं आहे, नेत्याला मिळालं ते आमच्यासाठी आहे, माझ्या गावगाड्यासाठी आहे, राबणाऱ्या शेतकऱ्यासाठी आहे, हा मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून माझ्याजवळ देमराव अण्णापासून सम्राट बाबा, राहुल दादा ही सगळी टीम अगदी आनंदराव बापू पासून विक्रम भाऊ पर्यंत ही साधी माणसं माझ्या बरोबर राहिली. नेहमी मी त्यांना सांगत आलो की संयमानं जाऊया. तकदीर मध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही, त्याच्यापेक्षा कमी मिळत नाही. आपला लढा हा प्रस्थापितांच्या विरोधातला आहे. आणि साहेब या वाळवा तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.